हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? 2024च्या काउन्सिलिंग बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. गव्हर्नमेंट अकोल्याच्या वेटरनरी कॉलेजसाठी परत नव्याने रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे, कारण की हे कॉलेज लेट आलेलं आहे. तर आता 2024ची जी विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती त्या स्कोरवरती आता या गव्हर्नमेंट अकोल्याच्या कॉलेजला विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात. कॉलेज आहे वेटरनरीचं. आपण काय पाहणार आहोत यामध्ये? ऍडमिशन प्रोसेस काय आहे, डेट्स काय आहेत, यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहील कॅटेगरी वाईज आपण ते पाहणार आहोत. त्यानंतर काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. फीस किती आहे, ब्राउचरमध्ये काय दिलेले आहे वेटरनरीच्या या कॉलेजबद्दल, जागा किती आहेत, आपण सर्व स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत. आणि लक्षात, आणि रजिस्ट्रेशनच्या डेट्स ह्या इम्पॉर्टंट आहेत, ते तुम्हाला शेवटी पाहावे लागतील काय आहे. आणि एक्सपेक्टेड कट ऑफ देखील मी तुम्हाला सांगेल कॅटेगरी वाईज. 70% काय आहे, 30% काय आहे, आपण ते सर्व शॉर्ट मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि लक्षात, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? बीएससी वेटरनरी चे अपडेट आलेले आहेत. 2024च्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती नीटची, त्या विद्यार्थ्यांसाठी हे ऍडमिशन सुरू आहेत. ते कसे मी तुम्हाला सांगेल. यानंतर एक नवीन कॉलेज तेच ऍड झालेलं आहे. त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस काय आहे त्या कॉलेजसाठी, रजिस्ट्रेशन कसे करायचे ते देखील सांगेल तुम्हाला. यानंतर इलिजिबल कोणते विद्यार्थी आहेत, सीट्स किती आहेत, डेट्स इम्पॉर्टंट काय आहेत, कॉलेजची फीस किती आहे, तुम्हाला डॉक्युमेंट्स किती लागतील, आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ किती राहील एक्सपेक्टेड या कॉलेजसाठी आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. लक्षात, आता स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाईज फर्स्ट पहा, गुड न्यूज फॉर नीट 2024 स्टुडंट. 2024च्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. काहीच विद्यार्थ्यांसाठी आहे, पण आहे, कारण की तुम्हाला जर अभ्यास करायचा नसेल तर तुम्ही या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. यानंतर एक बीएससीचं वेटरनरीचं कॉलेज ऍड झालेलं आहे. या सिच्युएशनला, या टाइम मध्ये, या वेळेस त्यांना परमिशन भेटलेली आहे. लक्षात, ठीक आहे. आता ओव्हरऑल प्रोसेस पाहू आपण. ठीक आहे. सो गाईज, बीएससी वेटरनरी गव्हर्नमेंट कॉलेज अकोला, अकोल्याचं कॉलेज आहे. अकोला सिटीमध्ये हे कॉलेज आहे. लक्षात, ठीक आहे. यानंतर पहा, धिस कॉलेज रजिस्ट्रेशन नाव स्टार्ट. या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. फक्त या एका कॉलेजच्या काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. एकाच कॉलेजची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. ती काय आहे, डेट्स काय आहे? 12 मार्च 2024, 12 मार्च ते 21 मार्च 2024. ज्या ज्या इंटरेस्टेड विद्यार्थ्यांना या कॉलेजसाठी अप्लाय करायचं आहे ते करू शकतात. कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे, कोणते विद्यार्थी इलिजिबल आहे, मी तुम्हाला ते पुढे सांगेल. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा, इलिजिबल स्टुडंट धिस रजिस्ट्रेशन. आता कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत ते पहा, इम्पॉर्टंट आहे. ओके, सो गाईज 2024ची काउन्सिलिंग मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेतलं नाही, ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नाहीये, लाईक 350च्या पुढचे विद्यार्थी बरं का, बीएमएस असेल किंवा बीएचएमएस असेल किंवा बीपीटीएच असेल, अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं नाही किंवा ऍडमिशन घेतलं किंवा कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेतलं, तर असे विद्यार्थी या रजिस्ट्रेशनला इलिजिबल आहेत. या रजिस्ट्रेशनला म्हणजे कॉलेज भेटला असेल तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, भेटलं नाही तरी रजिस्ट्रेशन करू शकता. जर तुम्हाला बीएससी वेटरनरी म्हणजे ॲन्युअल फिशरी मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही 100% रजिस्ट्रेशन करू शकता. फीस मात्र कमी आहे. ठीक आहे. यानंतर प्रॉब्लेम कोणत्या विद्यार्थ्याला होणार? ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं आहे, बीएमएस असेल, बीएचएमएस असेल, बीपीटीएच असेल, बीडीएस असेल, इफ एनी कोर्स, कोणत्याही कोर्सला त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतला असेल आणि यामध्ये जर त्यांना सीट भेटली वेटरनरीची, तुम्ही काउन्सिलिंग केली आणि तुम्हाला सीट जर भेटली, तर तुम्हाला आहे ना प्रॉब्लेम काय येणार? तुम्ही ज्या कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण कोर्सची फीस पे करावी लागेल ऍज अ पेनल्टी म्हणून. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं आहे त्या विद्यार्थ्यांनी विचार करून हे रजिस्ट्रेशन करावे. बीएससी वेटरनरी आहे, गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, कमी फीस आहे, त्यामुळे तुम्ही विचार करू शकता. आणि 2 नंबरचा कोर्स आहे बीएससी वेटरनरी, त्यामुळे लक्ष द्या गाईज. ओके. यानंतर पुढची पहा. सो गाईज, यानंतर काय आहे, रजिस्ट्रेशनची फीस किती आहे? ओपन साठी 1000 रुपये आहे, फक्त ओपन साठी 1000 रुपये आहे. आणि बाकीचे जे कॅटेगरी आहेत, ऑल कॅटेगरीज, त्यांच्यासाठी किती आहे? 700 रुपये ही फीस आहे रजिस्ट्रेशनची. म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्हाला कधी करायचे आहे? 12 मार्च म्हणजे सुरू झालेले आहे आणि 21 मार्चच्या आत तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायची आहे. लक्षात. यानंतर पुढचं पहा, अदर इन्फॉर्मेशन कॉलेज. आता थोडीशी इन्फॉर्मेशन पाहू. कॉलेज कसं आहे, या ठिकाणी सीट्स किती आहे, फीस काय आहे, ऍडमिशनच्या डेट्स काय आहेत, कट ऑफ काय आहे या कॉलेजसाठी एक्सपेक्टेड, आपण ते थोडक्यात पाहू. ओके.
फर्स्ट गाईज या ठिकाणी अगोदरच क्लिअर करतो तुम्हाला 70-30% कोटा या ठिकाणी लागू आहे. 70-30% अगोदर 5 वेटरनरीचे कॉलेज होते, आता अकोल्याचं देखील आलेलं आहे. 70% काय आहे, 30% काय आहे, मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे. वेटरनरीच्या 70% म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची 12वी डिस्ट्रिक्टमध्ये झालेली आहे, त्या डिस्ट्रिक्टमध्ये झालेली आहे, ते विद्यार्थी त्या डिस्ट्रिक्टसाठी म्हणजे त्या डिस्ट्रिक्टमध्ये त्या रिजनमध्ये ते 70% साठी राहिले, आणि ज्या विद्यार्थ्यांची बाहेर 12वी झालेली आहे ते 30% आले. लक्षात, ठीक आहे. यानंतर पहा सीट्स किती आहेत आपण पाहू अगोदर. सीट्स गाईज या कॉलेजला 80 जागा आहेत. किती? 80 गव्हर्नमेंटच्या जागेसाठी काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. ठीक आहे. यामध्ये रिजन कोटा म्हणजे 70% कोटा बरं का, रिजन कोटा म्हणजे 70% कोटा. या ठिकाणी 56 जागा आहेत. कॅटेगरी वाईज मी तुम्हाला पीडीएफ शेअर करेल. आणि स्टेट कोटा म्हणजे अदर कोटा या ठिकाणी 24 जागा आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची 12वी मराठवाड्यामध्ये झालेली आहे, फॉर एक्झाम्पल ते विद्यार्थी डी रिजन मध्ये येतात, बाकी त्यामध्ये ते 30% येतात. सिंपल 70 आणि 30% कोटा. ओके. यानंतर पुढचं पहा फीस कॉलेज वाईज. आता कॉलेजची फीस काय आहे? 58,610. 58,610 ही ओपनच्या विद्यार्थ्यांची फीस आहे. कॅटेगरी वाईज फीस ही लो असेल, ज्या त्या कॅटेगरी वाईज तुम्हाला फीस मध्ये कन्सेशन भेटेल. लक्षात, ही झाली फीस कॉलेजची. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा. सो गाईज हे कॉलेज अकोल्यामध्ये आहे, आणि अकोला कॉलेजमध्ये कोणत्या कोणत्या सिटी येतात अकोल्याच्या रिजन मध्ये आपण ते पाहणार आहोत. लाईक परभणी आणि उदगीर डी रिजन मध्ये आहे, म्हणजेच आपल्या मराठवाड्या रिजन मध्ये आहेत. तर अकोल्याच्या रिजन मध्ये कोणत्या सिटी येतात, त्या सिटी मधले विद्यार्थी जर त्या ठिकाणी शिकलेले असतील त्या सिटीमध्ये, तर ते या कॉलेजसाठी 70% येतात. आता ते सिटीज काय आहेत ते पाहू आपण. ठीक आहे. रिजन कोटा अंडर सिटी. आता रिजन कोट्यामध्ये सिटी किती आहेत आपण ते पाहणार आहोत. त्या सिटी काय आहेत? 70% ना 70% त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन देतात. 70%चा अर्थ काय आहे? एक साधारणतः तुम्हाला 15 ते 20 मार्काचा फायदा कमी. ओके. फर्स्ट नागपूर, सेकंड वर्धा, भंडारा, यानंतर गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम. हे टोटल 11 कॉलेजेस आहेत, 11 सिटीज आहेत जे या ठिकाणचे विद्यार्थी 70% येतात. म्हणजेच काय, धिस सिटी 12th पास ज्या विद्यार्थ्यांची 12वी या 11 सिटीमध्ये झालेली आहे, असे विद्यार्थी अकोला कॉलेजमध्ये 70% साठी म्हणजे रिजन कोट्यासाठी इलिजिबल आहेत. किती? 70% कोट्यासाठी. या ठिकाणी तुम्हाला स्कोर मध्ये देखील फायदा होईल. लक्षात. यानंतर पुढचं पहा. 70% स्टुडंट एक्सपेक्टेड कट ऑफ धिस कॉलेज कॅटेगरी. या कॉलेजसाठी अकोल्याच्या कॉलेजसाठी जे विद्यार्थी 70% येतात, म्हणजे जी 11 सिटी मी तुम्हाला सांगितले त्या सिटीमध्ये त्यांची 12वी झालेली आहे असे विद्यार्थी येतात, त्यांना एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागेल आपण ते पाहू या कॉलेजसाठी. ठीक आहे. फर्स्ट ओपन साठी 450, त्यानंतर एससी कॅटेगरी 380 प्लस, एसटी 208, विजे 437 प्लस, NT1 442 प्लस, NT2 458, NT3 458, ओबीसी ऑब्लिक एसबीसी 448, ईडब्ल्यूएस 454 आणि एसीबीसी 400 प्लस. म्हणजेच एसीबीसी नवीन कॅटेगरी आहे, तर तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं असेल तर. ओके. यानंतर पुढचं पहा. नोट आहे पुढची. 350च्या पुढे ज्या विद्यार्थ्यांना मार्क आलेले आहेत, किती? 350च्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना मार्क आलेले आहेत, कोणताही कोटा असेल, 30% कोटा असेल किंवा 70% कोट्यामध्ये असताल तुम्ही, तर तुम्ही 100% ट्राय करा. तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेतला असेल तर विचार करून करा, आणि नसेल तर बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाहीये, कारण की गव्हर्नमेंटचं वेटरनरीचं कॉलेज आहे. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा. डॉक्युमेंट्स कोणते लागतात? डॉक्युमेंट्स कोणते लागतात? 12वीची मार्कशीट, 10वीची मार्कशीट, सर्टिफिकेट, टीसी, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, तुमचे जे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत, नीटचा स्कोर कार्ड गेल्या वर्षीचा, जे काय तुमचे डॉक्युमेंट्स आहेत आणि आता भरलेली प्रिंट, ओव्हरऑल एज्युकेशन रिलेटेड जे डॉक्युमेंट्स असतात ते तुम्हाला लागतात. मी तुम्हाला वाटलंच तर डॉक्युमेंटची पीडीएफ आपल्या ग्रुपमध्ये मी शेअर करेल. आपल्या ग्रुपची लिंक खाली मी दिलेली आहे, तुम्ही तर जॉईन करा. टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल, अपडेट तुम्हाला लेटेस्ट भेटत राहतील. लक्षात. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा. इम्पॉर्टंट नोट, खूप इम्पॉर्टंट नोट आहे गाईज, थोडंसं लक्ष द्या फक्त. ठीक आहे. ऍडमिशन प्रोसेस ऑल राऊंड.
ऍडमिशनची आताची ह्या ऍडमिशनची प्रोसेस झालेली आहे सर्व राऊंडची, ही प्रोसेस नागपूरच्या कॉलेजमध्ये होणार आहे, फक्त नागपूरच्या कॉलेजमध्ये बरं का. नागपूरच्या कॉलेजच्या हॉलमध्ये तुम्हाला जायचं आहे. कोणत्या कोणत्या डेट्सला जायचं आहे मी तुम्हाला ते सांगेल. यामध्ये काय पाहणार आहोत, राऊंड, डेट्स, टाइम, या तीनचा आपण अभ्यास करणार आहोत या टॉपिक मध्ये. आलं लक्षात? ठीक आहे. सो गाइस, फर्स्ट पहिल्या राऊंड साठी पहा, पहिला राऊंड रिजन कोट्यासाठी पहिला राऊंड वेगळा आहे आणि स्टेट कोट्यासाठी पहिला वेगळा आहे. रिजन कोटा म्हणजे 70% कोट्यासाठी 8/4/2025, किती 8/4/2025 म्हणजे पुढचा महिना. यामध्ये 10 ते 11 एकच घंटा बरं का, 10 ते 11 यामध्ये तुम्हाला जायचं आहे. 70% जे विद्यार्थी आहेत रजिस्ट्रेशन केलेले, ते पण कुठल्या पहिल्या राऊंड साठी. आणि स्टेट कोट्याचे विद्यार्थी केव्हा जाणार, 30% वाले, ते जाणार 9/4/2025, 10 ते 11 एकच घंटा. सकाळी 10 ते 11 तुम्हाला जावे लागेल. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी 8-8:30 त्या कॉलेजला तुम्हाला अगोदर पोहोचावं लागेल जर तुम्ही बाहेर राहत असाल तर. केअरफुली घ्यायचा, फक्त एकच घंटा दिलेला आहे. ठीक आहे. यानंतर सेकंड राऊंड, पहिला राऊंड झाला, यानंतर सेकंड राऊंड रिजन कोटा 70% साठी. दुसरा राऊंड काय आहे, 12/4/2025 ला आहे, तो देखील 10 ते 11, 12 तारखेला 10 ते 11. यानंतर स्टेट कोट्याचा किती आहे, 30%चा, 13/4/2025 ऍज वेल एज सेम टाइम 10 ते 11 सेम टाइम. एकच घंटा तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे असेल. लिस्ट कशी लागेल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल क्लिअरली. ठीक आहे. यानंतर थर्ड राऊंड जो आहे रिजन कोटा आणि स्टेट कोट्याचा कंबाईन आहे. ज्या ठिकाणी तिसऱ्या राऊंडला जर जागा शिल्लक राहिल्या, स्टेट कोटा असेल, रिजन कोटा असेल, विद्यार्थ्यांनी सीट सोडली असेल डॉक्युमेंट्स रिलेटेड, तर त्यांचा राऊंड आहे ना कंबाईन होणार. ते देखील किती तारखेला, 16/4/2025 ला. तो देखील 10 ते 11च्या दरम्यानच, सकाळी 10 ते 11 एकच घंटा हा राऊंड चालेल, एकच घंटा इच राऊंड. आलं लक्षात? त्यामुळे विद्यार्थ्यांनी केअरफुली टाइमाकडे पहा, डेट्स नोट्स करा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये. ठीक आहे. यानंतर पुढची नोट पहा, मोस्ट इम्पॉर्टंट, दिस राऊंड्स डेट रजिस्ट्रेशन स्टुडंट, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी या कॉलेजसाठी रजिस्ट्रेशन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांना या तिन्ही राऊंड म्हणजे तुम्ही पार्टिसिपेट केल्यानंतर तुम्हाला केअरफुली त्या कॉलेजला जायचं आहे. नागपूरच्या कॉलेजला तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तिथं हजर राहायचं आहे आणि ऍडमिशन प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा आहे. लक्षात? काय अडचण वगैरे असेल, कट ऑफ बद्दल काय विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारू शकतात. काय अडचण वगैरे असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करून विचारू शकतात. रजिस्ट्रेशन कसे करायचे ते तुम्ही कमेंटमध्ये देखील विचारू शकतात. एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील, कॅटेगरी वाईज ते देखील विचारू शकतात. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.